नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त सोयाबीन पुलाव बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटी सोयाबीन घेतलेले आहेत. तर ते छान असे मस्त असे जाड आधी बारीक असे दोन प्रकारचे सोयाबीन असतात. मी जाडवाले सोयाबीन घेतलेले आहेत. ते गरम अगदी कोमट असं पाणी करायचं आहे आणि छान कोमट पाण्यात ते 10 ते 15 मिनटं भिजून घ्यायचे आहेत. भिजवत घालताना याच्यात थोडंसं मीठही घालायचं आहे. मग ते अगदी पुलावमध्ये आपली अळणी वगैरे लागत नाही. तर आता 10 ते 15 मिनटं हे सोयाबीन असेच राहू द्यायचे आहेत. तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करून घेणार आहोत. तर सोयाबीन पुलाव बनवताना आपण इथं राईसही हा उकळूनही घेऊ शकतो. मी इथं बासमती राईस घेतलेला आहे. तो आपण भिजवून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनटं हे तांदूळ आपण आता भिजत घालणार आहोत. छान असे स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनटं यांना असंच पाण्यात भिजत घालायचं आहे. तर इथं तुम्ही पाहत असाल तांदूळ छान असा स्वच्छ धुवून इथं मी भिजत घातलेला आहे. तोपर्यंत छान आपल्या इथं आता सोयाबीन भिजून झालेले आहेत. तर यांना घट्ट अशी पिळून घ्यायचं आहे. याच्यातलं जे पाणी एक्स्ट्राचं ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि छान यांना मस्त पिळून असे कोरडे करून घ्यायचे आहेत. आता पुलाव बनवताना भरपूर वेळेस आपण जो पुलाव बनवतो त्याच्यात मध्येच असे आपले सोयाबीनने अळणी अळणी लागतात. अजिबात त्यांना त्याच्यात मसाल्याची चव उतरलेली नसते. त्याच्यासाठी आज आपण इथं सोयाबीन हे मॅरिनेट करून घेणार आहोत. तर इथं अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, 1 चमचा चटणी पावडर, पाव चमचा हळद आणि छान याला सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. याच्यात आपण आता जे आपल्या आवडीचे मसाले आहेत तेही घालायचे आहेत आणि छान असं एकजीव करून घ्यायचे आहे. इथं धना पावडर, जिरा पावडर, जो कोणता तुम्ही गरम मसाला वापरत असाल तो घालायचा आहे आणि छान याला एकजीव असं करून घ्यायचं आहे. त्याच्याच नंतर आपण इथं आता अर्धी वाटी फ्रेश असं दही घ्यायचं आहे. जास्त आंबटी दही घ्यायचं नाही आहे आणि छान याला सर्व सोयाबीनला हे मसाले कोट करून घ्यायचं आहे. दह्यामुळे छान मस्त असं टेक्स्चर येतं सोयाबीनला आणि पुलावही छान लागतो. खाताना अजिबात घशात दाटल्यासारखा होत नाही. तर छान आता हे आपण मॅरिनेट करण्यासाठी 5 ते 10 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करूया. तर त्यासाठी आता सोयाबीन पुलाव बनवण्याकरता असा लांब असा पातळ कांदा चिरून घेतला, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, 2 हिरवी मिरची घेतलेली आहेत कट करून, 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, अद्रक आणि लसूण घेतलेले आहे. पुलाव बनवताना टोमॅटोचा वापर करायचा आहे, अगदी मोठे मोठे चिरायचे आहेत. आता काही खडे मसाले घेतले, 2 तमालपत्र, दालचिनी, वेलची, काळी मिरी, लवंगा घेतलेल्या आहेत 2. आता आपण झटकीपट असा पुलाव बनवणार आहोत. तो आपण कुकरमध्येच बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तुम्ही याऐवजी तूपही वापरू शकता. जर आता तुम्हाला स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येत असेल तर अगदी पोटभरीचा झटपट असा हा सोयाबीन पुलाव तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. घरातील सर्वांना नक्की आवडेल. मी तर तूपही घातलेलं आहे. तुपामुळे छान अशी पुलावला चव येते आणि सुगंधही छान येतो पुलावचा. छान असं कडकडीत आता तेल आणि तूप गरम झालेलं आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरंही छान याला फुलू द्यायचं आहे. जिरं छान फुलल्यानंतर जो आपण इथं कांदा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाले तेलावर छान परतल्यानंतर असे परतून घ्यायचे आहेत आणि आपण तो कांदा चिरून घेतला आहे तो घालायचा आहे. अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात आपला पुलाव तयार होतो. एकदा नक्की बनवा. कांदा अगदी जास्त शिजवायचा नाही आहे, फक्त कांद्याचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत याला छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे. तर आपण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हा पुलाव बनवणार आहोत, म्हणून कांदा जास्तही भाजायचा नाही आहे. आता जे आपण अद्रक लसूण घेतलं होतं त्याचं मी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. अगदी फ्रेश असं अद्रक लसूणची पेस्ट वापरायची, त्याच्यामुळे छान अशी आपल्या पुलावला चव येते. आता अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर. आता त्यानंतर जे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्या घालायच्या आहेत. हिरवी मिरचीही छान अशी चव येते पुलावला. आता इथं जे टोमॅटो घेतलेले ते मोठ्या मोठ्या टोमॅटोच्या फोडी करायच्या आहेत.
म्हणजे टोमॅटोमध्ये भातामध्ये अगदी छान असा टोमॅटोचा कलर येतो आणि पुलावही छान दिसतो. आता जे टोमॅटो होते तेही छान तेलावर परतून घ्यायचे. आता बाजूलाच इथं मी कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे म्हणून इथं 2 वाटी पाणी घालायचं आहे. अगदी 2 वाटी प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 2 वाटी पाणीमध्ये छान असा आपला मोकळा सुटसुटीत असा सोयाबीन पुलाव तयार होतो. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपले इथं मसालेही छान आपले शिजून झाले. तोपर्यंत इथं आपण मिरची पावडर घातलेली 1 चमचा. तुमच्या आवडीनुसार इथं मसाले घालायचे आहेत. गरम मसाला घातलेला आहे, जिरा पावडर, धना पावडर, हळद घातलेली आहे. आता छान असं तेल सुटलेलं आहे. एकजीव असा हा मसाला परतून घ्यायचा आहे. चवीनुसार याच्यात मीठही घालायचं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे. सुंदर असा आपला मसाला इथं तयार झालेला आहे. कलरही छान दिसतोय मसाल्याचा. आता मसाले इथे छान परतून झाले. जे आपण मॅरिनेट करून घेतलेले सोयाबीन होते त्या मसाल्यात घालायचे आणि छान असे याला मसाल्याला छान अशा कोट होतील तसे परतून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला मसाला सोयाबीनला कोट झालेला आहे. अगदी छान अशी सोयाबीन पुलावमध्ये छान अशी चव येते याला. अगदी अळणी वगैरे लागत नाही. आता आपण जो याला 2 ते 3 मिनिटं छान असं लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला मस्त असे लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं. जो आपण आता इथं तांदूळ आपण जो भिजत घातलेला होता तोही छान पाण्याने थोडून याच्यात घालायचा आहे आणि यालाही छान असं सोयाबीन सोबतच परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता इथं फुल करायची आहे आणि मस्त फुल फ्लेमवरच राईस आणि सोयाबीन छान असे तेलावर मसाल्यात परतून घ्यायचे आहेत. तर किती छान मस्त असा सुंदर आपला पुलाव इथं तयार होतोय. अगदी घरभर याचा वास सुटलेला आहे. रात्रीच्या जेवणाचा अगदी पोटभरीचा असा आपला आजचा बेत तयार झालेला आहे. चवीनुसार इथं मीठ घालायचं आहे. आपण आधी सोयाबीनलाही मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे म्हणून मिठाचा वापर हा कमीच करायचा आहे. आता छान इथं आपले मसालाही मस्त कोट झालेला आहे. याच्यावर 2 ते 3 मिनिटं असं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं मस्त आपला इथं सोयाबीन पुलाव छान दिसतोय. थोडीशी माझ्याकडे पुदिन्याची पानं होती तीही घातलेली आहेत. कोथिंबीर घालायची थोडी. आता जे आपण इथं गरम करून घेतलेलं पाणी होतं ते आपण गरम करून घेतलेलं पाणी इथं घालून घेणार आहोत. गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम आता फुल करायची आहे आणि अगदी कुकरच्या 1 ते 2 शिट्टीमध्ये आपला हा पुलाव तयार होतो. 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर 4 ते 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पुलाव होऊ द्यायचा आहे. तर सर्व पाणी इथं टाकून घेतलेलं आहे गरम पाणी. छान आलं उकळी आल्यावर लगेच आपण इथं गॅसचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान मस्त अशी दणदणीत अशा 2 शिट्ट्याच्या घ्यायच्या आहेत. तर छान अशी उकळी पण आलेली आहे. कुकरचं झाकण लावून आता आपण इथं 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि मग 5 मिनिटानंतर कुकर थंड झाल्यावरच कुकरची वाफ काढून आपला मस्त गरमागरम पौष्टिक असा इथं पुलाव तयार झालेला आहे. सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे. लहान मुलंही खातील, घरातले सर्वच खातील. अगदी तुम्ही याच्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर, गरम गरम दहीसोबत किंवा रायत्यासोबत तुम्ही हे सर्व करू शकता. तर झटकीपट होणारा आपला रात्रीचा पोटभरीचा असा इथं मेन्यू तयार झालेला आहे. तर एकदा तुम्ही रात्रीच्या जेवणात ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली त्यासाठी कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत असा आपला इथं
सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे. तर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.